हात लावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं हा जयंती उत्सव आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त असलेले सर्वच माझे समाज बांधव ज्यांनी मला निमंत्रित केलं ते उत्तम माझे मार्गदर्शक सन्माननीय उत्तमजी गंगावणे, माझा सहकारी मित्र बनसोडे, शशिकांत आणि इतर सर्वच, आणि माझ्या दोन्ही बहिणी. पण आज मला एक ठिकाणी एक गोष्ट, गंगावणे साहेब बसत नाही, मला एक ठिकाणी इथे मला आवर्जून एक गोष्ट सांगायची की माझ्या आयुष्यामध्ये जर 3 व्यक्ती जर आल्या नसत्या ना तर आज मी इथे नसतो. पहिली म्हणजे कोण तर माझे आई वडील, कारण त्यांनी मला जन्म दिलाय म्हणून मी आज तुमच्या समोर. दुसरी व्यक्ती म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. जर त्यांनी जर लढा दिला नसता आणि मयत होणाऱ्या समाजाला जर विश्वास दिला नसता तर आज आपण जगलो नसतो. ती एक व्यक्ती. पण नंतर 2-250 वर्षानंतर जन्माला आले म्हणजे ते भीमराव आंबेडकर. जर त्यांनी आपल्याला लेखणीमधून जर शब्द दिले नसते, शिक्षण दिले नसते तर आज मी इथे बोलायला नसतो. त्या 3 व्यक्तींना ज्यांनी विसरलं ना त्याचं जीवन फार व्यर्थ आहे. कारण मी नेहमीच कुठेही गेलो तर शशिकांत बसलेला इथे, उत्तमजी आहे, मी नेहमीच सांगतो की ज्या जन्म दिलेल्या आई वडिलांना आपण कधीच विसरायचं नाही, ज्यांनी आपले उपकार केले त्यांना कधीही विसरायचं नाही. आणि एक फार मोठं आज सांगतोय की 2014 नंतर ह्या समाजामध्ये जे द्वेषाचं राजकारण चाललंय ना फार कठीण आहे. आणि दुसरं गोष्ट इथे चाललेली आहे की माणसाकडे गुणवत्ता आहे, सगळं काय आहे, पण त्याच्या खिशामध्ये पैसा नाही ना तो समाजाला ना काहीच कामाचा नाही. अशी माणसांचा विचार करणारी जी माणसं आहे. अहो, बाबासाहेबांच्या खिशामध्ये पैसे होते का? पण त्यांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती, समाजाच्या विश्वासावरती एवढं स्थान मिळवलं ना. मग कोणाकडे किती पैसा आहे काय याच्यापेक्षा फक्त त्याच्याकडे किती गुणवत्ता आहे हे बघून जर त्याला आपण केलं तर समाज द्वेषमुक्त होईल असा माझा स्वतःचा विश्वास आहे. की जो चांगलं करण्यासाठी लढतोय ना तर लढा. जर तुम्हाला लढता येत नसेल तर बोला, बोलता येत नसेल तर लिहा, आणि जर तुम्हाला लिहिता येत नसेल तर सहकार्याने साथ द्या. आणि जर तुम्हाला सहकार्याने साथ देता येत नसेल, जो समाजासाठी चांगलं करतोय, तो लिहितोय, बोलतोय, लढतोय, त्याचं मनोबल खच्ची होणार नाही यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याला काहीच करता येत नाही, तो इतरांचं मनोबल कसं खच्ची होईल यासाठी प्रयत्न करणारी काही समाजकंटक आज आपल्या अवतीभोवती आहेत. समाजामध्ये एकरूपता आणि बाबासाहेबांचा आणि छत्रपतींचे विचार हे सत्कारावी लागतील असा विश्वास मला या ठिकाणी वाटतोय. मी पुन्हा एकदा आपल्याला 135व्या जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो. उन्हाळा वाढत चाललेला आहे, आरोग्याची काळजी घ्या, जरा व्यवस्थित खा, अपव्यय म्हणजे नको ते पदार्थ खाऊ नका, नको ती व्यसन लावू नका. एकच व्यसनाला, एक प्रेम देण्याचं व्यसनला आणि प्रेम घेण्याचं व्यसन जर लावलं तर प्रेममय जमात निर्माण होईल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.